नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्राला एक खूप मोठी भेट दिलेली आहे। मागील वर्षाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 6,37,089 घराचा विस्तार व यावर्षी घरांची घोषणा केलेली असून 13,29,678 घरांची घोषणा मोदी सरकारने केलेली आहे। असे एकूण टोटल एका वर्षात 19,66,767 घरे या वर्षाला आपल्या महाराष्ट्रातील गरीब जनतेला मिळणार आहेत। तर मित्रांनो, ते योजना प्रधानमंत्री आवास योजनेत आपल्याला अर्ज कसा करता येईल, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय राहू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामविकास अधिकारी यांनी केलेला GR हा आहे। तर प्रति लाभार्थीला दिले जाणारे जे अनुदान आहे ते किती आहे, ग्रामीण भागात किती आहे, डोंगरी भागात किती आहे? तर ग्रामीण भागात 1,20,000 असून डोंगरी भागात 1,30,000 आहे। हे लाभ तुम्हाला किती मिळणार आहे हे तुम्ही नीट अभ्यास करा, कारण हा लाभ तुम्हाला कोणत्या पद्धतीने मिळणार आहे, तुमची लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी राहील, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, याचा अभ्यास आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता दुसरा जो पॉईंट आहे मित्रांनो, सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। जी ग्रामसभा आहे ती त्याच्याकडे सर्व लाभार्थींची यादी जाईल आणि त्याचा निवडायचा अधिकार ग्रामसभेला असणार आहे। आता तिसरा पॉईंट असणार आहे लाभार्थी निवड प्रक्रिया। आता प्रक्रिया कशी राहील, तुमची निवड कशी होईल, त्याचा आपण थोडासा सारांश बघणार आहोत। सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण व 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी म्हणजे जनरल प्रायोरिटी लिस्ट ची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध देखील करण्यात येणार आहे। तर सदर याद्या हे ग्राम पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। दुसरा पॉईंट असणार आहे प्राधान्यक्रम यादी बेघर खोली क्रमांक 1 खोली क्रमांक 2 लाभार्थी याचप्रमाणे निश्चित केलेली असतील। मित्रांनो, ज्यावेळी तुमची यादी ही निकषावरून गुणक्रमांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येतील, म्हणजे तुमच्या जी परिस्थिती बघून तुम्हाला त्याचे गुणानुक्रमांक देण्यात येणार आहेत। 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजे तुमच्या एखादी फॅमिली असेल त्याच्यातले 16 ते 59 मध्ये प्रौढ व्यक्ती जर त्यांच्या कुटुंबात नसतील तशा लोकांना देखील याच्यात प्राधान्य देणार आहेत। दुसरा पॉईंट आहे महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती घरात नसतील त्यांना देखील देण्यात येणार आहे। 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये 25 वर्षावरील व्यक्ती शिकलेले नसतील, म्हणजे त्यांना काही त्यांची इन्कम नसेल, त्यांना देखील या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे। अजून एक पॉईंट आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नसेल, ज्या कुटुंबामध्ये कार्य करणारा व्यक्ती नसेल, म्हणजे त्या कुटुंबाकडे काही इन्कम सोर्स नसेल, त्यांचा देखील याच्यात विचार करणार आहे। आणि शेवटचा पॉईंट आहे की भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न मोलमजुरी म्हणून आहे, की जे दुसऱ्याच्या इथं काम करतात, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही आहे, मालमत्ता नाही आहे, त्यांना देखील या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे। आणखी एक पॉईंट बघणार आहोत आपण, अर्ज कुठे करावा आणि तो कसा करावा ते देखील आपण येतात पाहणार। तर अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथं तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता यासाठी लागणाऱ्या तुम्हाला डॉक्युमेंट्स, आता तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील हे आपण पुढे पाहूया। आता मेन पॉईंट आपला आवश्यक कागदपत्रे। आता पहिला कागदपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, 7/12 उतारा असेल तो चालेल, मालमत्ता नोंदपत्र असेल ते चालेल, जातीचे प्रमाणपत्र असेल ते चालेल, ग्रामपंचायत प्रमाणपत्र असेल ते चालेल, आधार कार्ड तर तुमच्याकडे असेलच, रेशन कार्ड असेल, निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड आणि विद्युत बिल म्हणजे तुमच्याकडे असलेलं लाईट बिल, जे आपण लाईट बिल भरतो त्याचं, असे या 4-5 डॉक्युमेंट्स आहेत यांच्यापैकी तुमच्याकडे
डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. आणि दुसरा पॉईंट राहणार हे मनरेगा जॉब कार्ड. हे मनरेगा जॉब कार्ड काय आहे मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे की मनरेगा कार्ड कसे बनेल किंवा त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत. आणि शेवटचा पॉईंट असणार आहे बँक पासबुक जी छायांकित प्रत असेल तुमच्याकडे. तुमच्या पासबुकवर तुमचा फोटो असणं गरजेचं आहे. अकाउंट नंबर क्लिअर दिसायला पाहिजे. या सर्व गोष्टी क्लिअर राहिल्या म्हणजे तुम्ही या योजनेला पात्र आहात. कोणी कोणी पात्र आहेत त्या सर्व गोष्टी आपण बघितल्यात. कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते बघितलं आहे. अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे ते बघितलं आहे. या व्हिडिओच्या बाबतीत कुणाला काही शंका असतील आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. तुमच्या शंका तिथं विचारा. माझी टीम तुम्हाला लवकरच प्रतिसाद करणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.